नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। ती आई असते, बहीण असते, मुलगी असते। आयुष्यामधील प्रत्येक नातं, प्रत्येक कर्तव्य ती प्रामाणिकपणाने आणि तत्परतेने निभावते। ती एक स्त्री असते। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना सी 24 तास परिवाराच्या वतीने भरभरून शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। महिला दिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार। प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेवरती नरसिंह प्रतिष्ठानने काढला मोर्चा। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन। स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या कॉमर्स शाखेच्या मुलींनी केली रुग्णांवरती केश प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया। सांगलीमधील प्रकार उघड। आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचं केले नंदनवन। खाकी वर्दीमधनं ते करतायत समाजसेवेचं कार्य। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या पत्रकारिता विभागामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलाय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभाचं आयोजन अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आलं। न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या पत्रकारिता विभागामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलाय। यावेळी कॉलेजचे प्राचार्य धावरे सर, मीनाताई मुनोत, मंसूर शेख, महेश महाराज देशपांडे आदींसह पुरुष आणि महिला पत्रकार उपस्थित होते। विशेष म्हणजे नव्यानं पत्रकारिता क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलींचा यावेळी प्रेस क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला। पत्रकारिता क्षेत्रामध्ये नव्यानं येणाऱ्या मुलींना प्रोत्साहन मिळावं तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं हा उपक्रम घेण्यात आलाय। अहमदनगर प्रेस क्लब नेहमीच पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो। नव्यानं या क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुलामुलींना पत्रकारिता क्षेत्राची माहिती मिळावी या उद्देशानं काही पत्रकारांनी त्यांना मार्गदर्शन करून या पत्रकारिता क्षेत्राची माहिती दिली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं महिला पत्रकार, पत्रकारिता क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या मुले आणि मुली उपस्थित होते। महिला दिवस निमित्त आज आम्ही महिला पत्रकार दिवस आज आम्ही साजरा केला 8 मार्च म्हणून। आज आम्ही सगळं आमचे नगरचे सगळे पत्रकार महिला एकत्रित जमले। तर अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा। महिला पत्रकारी क्षेत्रात एवढ्या आहे हे पाहून मला आज खरंच खूप आनंद झाला। मी खूपशा महिलांना इथे ओळखत नाही, जुन्या ज्या आहेत त्यांना सगळ्यांना मी ओळखते, पण नवीन ह्या क्षेत्रात ज्या पुढे येणार आहे त्यांनाही शुभेच्छा देते। हे क्षेत्र खरंच खूप चांगलं आहे, पण खूप कष्ट पण आहे याच्या पाठीमागे, कारण प्रेस चालवणं किंवा पत्रकारिता करणं हे सोपं नाही। त्याला काळाचे वेळेचे बंधन नाही, केव्हाही काही घटना घडू शकते तेव्हा तुम्हाला तिथे जावं लागतं। आणि तुम्ही जरी महिला असाल तरी रात्रीच्या वेळी कशी जाऊ किंवा सकाळीच कशी जाऊ काही घाबरायचं कारण नसतं, कारण आपल्या नगरमध्ये तरी आपण खूप सुरक्षित आहोत। आपण पाहतो की कुठे बातम्या वाचण्यात येतो तेव्हा थोडंसं मनाला भीती वाटते, पण नगरमध्ये मला तरी खूप सेफ वाटतं। कारण ज्या वेळेला 30-31 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा तर मी आणि शिल्पाही नंतर आली, पण ह्या क्षेत्रात आधीपासून आहे, पण काही वाटत नव्हतं। खूप चांगले लोक नगरचे आहेत।
आपलं मन जर चांगलं असलं, आपलं वागणं जर चांगलं असलं, तर कोणतीही महिला कधीही आपलं पाऊल वाईट पडू देत नाही. पण आपलं मन तसं खंबीर पाहिजे. आपण या क्षेत्रात आहोत की या पुरुषाबद्दल लिहू की नको, का लेडीज बद्दल लिहू का नको, चांगल्या गोष्टीच्या मागे कधीही मागे त्यांच्या राहिलं पाहिजे. मी सर्व सन्माननीय, सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझं अभिवादन आणि त्यांच्याबद्दल 2 वाक्य बोलते, कारण आम्ही सर्व इथं जमलो इथे फक्त तुमच्यामुळेच. म्हणून वक्तृत्व इथं तोडगा पडतं, कर्तृत्व महान आहे. वक्तृत्व इथे तोडगा पडतं, कर्तृत्व महान आहे. मत पाहता पर्वता जोगे, शब्द थोडा लहान आहे. तर सर्व म्हणजे पत्रकारितेमध्ये ज्या महिला आहेत त्या सगळ्यांचंच पहिल्यांदा अभिनंदन. कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की पत्रकारिता क्षेत्रात जेव्हा महिला येते तेव्हा ती महिलेबद्दल लिहू शकते. कारण पुरुष जेव्हा पत्रकार असतात तेव्हा ते पुरुषांबद्दल लिहू शकतात, पण महिलांची प्रत्येक गोष्ट ही पुरुषांना जेवढ्या शिताफीनं एखादी स्त्री मांडू शकते तेवढं इतर पुरुष कोणीच मांडू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून पत्रकारिता क्षेत्रात जेव्हा महिला येते तेव्हा ती महिलांच्या प्रत्येक घुसमटीला तोंड फोडू शकते. सगळ्यात अगोदर मी प्रेस क्लबचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्यासाठी गेली 7 वर्षांपासून हा कार्यक्रम, हा उपक्रम ते राबवतात. जागतिक महिला दिवस नव्हे तर वर्षभरातील अनेक सण समारंभ, अनेक प्रोग्राम, विशेष करून पंढरीची वारी जेव्हा असते तेव्हा वारकऱ्यांसाठी आमचं प्रेस क्लब त्यांच्यासाठी औषध किटचं वाटप करतं. मला हा उपक्रम त्यांचा खरंच खूप खूप आवडतो. इतक्या वारकऱ्यांना ही सगळ्यात महत्त्वाची औषधी सेवा देणं खरंच खूप महत्त्वाचं कार्य आमचे प्रेस क्लब करत असतं. आणि आमच्या देशपांडे महाराजांनी तर सांगितलेलंच, आता सगळं काही सांगितलंय एका कवितेच्या माध्यमातून. स्त्री एक आईच्या रूपात, बहिणीच्या रूपात, पत्नीच्या रूपात, तिचे खूप वेगवेगळे रूप आहेत. ती खूप शक्तिवान अशी आहे. आणि मी त्या असलेल्या मास कम्युनिकेशनच्या माझ्या भगिनींना सांगू इच्छिते की तुम्ही या पत्रकारितेच्या क्षेत्रात या, इथे निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे काम करा. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. DS कुलकर्णींमुळे गुंतवणूकदार हवालदिल झालेत. न्यायालयीन बाबींमुळे कारवाईला उशीर होतोय, त्यामुळे ठेवीदार हतबल झालेत. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी ॲडव्होकेट दीप्ती काळे यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. DS कुलकर्णी यांच्या केसमधील ठेवीदारांच्या न्यायासाठी महिला सशक्तीकरण आणि मूलभूत अधिकारांचे संघटन या संस्थेचे 1 मार्च रोजी शिवाजीनगर न्यायालयामध्ये आंदोलन केलं होतं. आमची संघटना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. गरीब ठेवीदार, पेन्शनर्स यांच्यावरील अन्यायाच्या विरुद्ध आणि परिणामकारक अशा लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी ॲडव्होकेट दीप्ती काळे यांनी केली आहे. पुणे येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. दरम्यान आता सहजच DSK, विनय फडणीस, नीरव मोदी, विजय माल्यासारखे बँकांवरती प्रभाव टाकून मोठ्या लोकांच्या वरदहस्तांना मोठमोठ्या वकिलांच्या न्यायालयीन क्लुप्त्या वापरून सामान्य माणसाला लुबाडतायत. कष्टानं कमवलेला पैसा लाटतायत. त्यामुळे अशी लोक जेलमध्ये जायला हवी आहेत. तसेच सामान्य माणसाचा पैसा मात्र जातोय, पण तो परत मिळण्यासाठी कुठेतरी न्यायिक यंत्रणेमध्ये सामान्य माणसाचा दर्जा कमी ठरतोय असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मी ॲडव्होकेट दीप्ती काळे. मी मागचे 20 वर्ष हायकोर्टात संविधानिक अधिकाराच्या क्षेत्रात काम करते. पण आता ज्या पद्धतीने आपले डेमोक्रेसीचं फेलियर चाललं आहे, हे 4 केसेस झाले. मोतीवार झालं, DSK झालं, फडणीस झालं, सुब्रत रॉय झालं. या सगळ्या केसेसमध्ये आपण बघतो की लोक सर्रास चोरी करतात आणि त्यांना काही कोर्टाची न्यायव्यवस्थेची भीती राहिली नाही आणि ते जाऊन जेलमध्ये बसतात, पण लोकांचे पैसे मिळत नाही. यात कुठेतरी जस्टिसचं फेलियर आहे. त्या बिचाऱ्या गरिबांना पैसे मिळवून देण्यासाठी आज आमची NGO जे संविधानिक अधिकाराच्या क्षेत्रांमध्ये काम करते त्यासाठी आपण मोहीम चालू केली आहे. आणि आपण लोकांची मदत करून सरकारने सेक्शन 4 खाली नोटिफिकेशन आजपर्यंत का नाही काढलं. आज डिसेंबरपासून सरकारकडे कंप्लेंट केलेलं आहे ठेवीदारांच्या MPID ॲक्ट खाली, आणि त्याच्याखाली त्यांनी नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं अटॅचमेंटचा, की म्हणजे लोकांचे अटॅचमेंट करून विकून पैसे आजपर्यंत देऊन पण झाले असते कलेक्टरच्या हाती देऊन. पण ते आजपर्यंत सरकारने डिसेंबरपासून का पेंडिंग ठेवलेलं आहे याचा आपण लिगल नोटीस देऊन खुलासा मागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 226 खाली हायकोर्टातनं त्याच्यात इंटरफेअर करून ते करून आणणार आहे. हेच आपण आज त्या इन्व्हेस्टरला अवेअरनेससाठी हे प्रोग्राम घेतलं की सगळ्या सामान्य माणसांना कळायला पाहिजे की कायद्याने हे बरोबर मार्ग आहे आणि क्रिमिनल कोर्टातनं त्यांना न्याय
पैसे मिळवून देण्यासाठी खूप डिलेड होईल आणि त्यामुळे आपण ही मोहीम चालू केली की सामान्य माणसाला हक्क आम्ही मिळवून देऊ. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव शहर प्रभाग क्रमांक 5 मधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नरसिंह प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेवरती मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोपरगाव शहर प्रभाग क्रमांक 5 मधील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी नरसिंह प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी कोपरगाव नगरपालिकेवरती मूक मोर्चा काढून नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये त्यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील प्रलंबित समस्या मांडल्या आहेत. त्यामध्ये समशेर पठाण घर ते रामदेवराव मोरे घर ते भांगरे घरापर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, डंबीर दुकान ते कपिले घरापर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, समता पतसंस्था मेन रोड ते यशवंत चौक परिसरामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, श्री मेडिकल ते अशोक शंकर नाईकवाडे दुकानापर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं आणि इतर प्रलंबित मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. या प्रसंगी मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. ठिकाणी नगरपालिकेमध्ये नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने कार गल्ली भागातील कार गल्ली, यशवंत चौक, काटी गल्ली, शिवाजी रोड या भागातील जे प्रलंबित प्रश्न आहे बऱ्याच दिवसापासून नगरपालिकेमध्ये त्याच्या सर्व वर्क ऑर्डर मंजूर असताना 2 वर्षापूर्वी नरसिंह प्रतिष्ठानने आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबून ते कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नगरपालिकेने त्यास कोणत्याही प्रकारची दाद न देता आजपर्यंत आजतागायत ते सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. तरी नगरपालिकेला आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी नरसिंह प्रतिष्ठानचे सचिव गणेश लागरे, राहुल कार, बाळू शिंदे, स्वप्नील पवार, गणेश वंचय्या तसेच मी स्वतः धनंजय कार आम्ही आठवणी करता त्या प्रश्नांच्या नगरपालिकेला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर नगरपालिकेमध्ये आम्हाला अध्यक्ष साहेब तसेच CO यांनी आम्हाला ही कामे त्वरित आम्ही मार्गी लावू 8 दिवसात अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. तरी आम्ही 8 दिवस त्या कामात त्या आश्वासनांची वाट बघू. परंतु येणाऱ्या काही दिवसात ही कामे जर पूर्ण नाही झाली तर आम्हाला मोठे जन आंदोलन उभं राहावे लागेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. योगी डोके, सी24 तास, कोपरगाव. MPSCच्या डमी परीक्षा प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या 15 आरोपींना किनवटच्या न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे. तर आता 4000 बोगस सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं मोठं आवाहन तपास पथकापुढे आहे.
स्पर्धा परीक्षा डमी रॅकेट प्रकरणी ही मोठी कारवाई मानली जाते. MPSC परीक्षेमध्ये बोगस परीक्षणार्थी बसवून सरकारी नोकरी मिळवलेल्या 15 आरोपीला मंगळवारी बेड्या ठोकण्यात आल्यात. डमी रॅकेट प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये 14 आरोपी नांदेड तर 1 आरोपी हिंगोली जिल्ह्यामधील आहे. या सगळ्यांनी बोगस रॅकेटद्वारा सरकारी नोकरी मिळवली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी साहेबराव भिकू चव्हाण हा आरोपी मंत्रालयामधील संसदीय कार्य विभागामध्ये लिपिक, अमोल शिमणवार नांदेड जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सूरज चव्हाण कर्जत पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी पदावरती, श्रीकांत राऊत हा पंचायत समिती जवळकोटमध्ये विस्तार अधिकारी पदावरती रुजू झालाय. याशिवाय इतर आरोपी बोगस परीक्षणार्थी बसवून लिपिक आणि शिपाई पदावरती राज्यामधील विविध ठिकाणी रुजू झाले होते. या सर्वांच्या विरोधामध्ये विशेष तपास पथकानं पुरावे गोळा करून त्यांना अटक केली आहे, अशी माहिती CID पोलीस अधीक्षक शंकर केंगार यांनी दिली आहे. मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत डमी म्हणून ज्यांनी कामं केलेली आहेत त्या आरोपींना आम्ही अटक केली होती. आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी ज्या लोकांसाठी डमी म्हणून काम केलेलं आहे त्यातील 15 आरोपी जे किनवट तालुक्यातील मांडवी आणि परिसरातील आहेत त्यांना आम्ही काल अटक केलेले आहेत. आणि ह्या लोकांनी स्वतः परीक्षेला न बसता डमी लोकांना बसून परीक्षा पास झालेल्या आहेत आणि त्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत. त्यांना आम्ही काल अटक केलेली आहे आणि आज कोर्टापुढे त्यांना प्रोड्यूस केलेलं आहे. मजर शेख, C24 तास, नांदेड. बारामती तालुक्यातील वाकी येथील महिलांनी एकत्र येऊन 4 बचत गट सुरू केले. कोणाचीही मदत न घेता लाखो रुपयांची उलाढाल या बचत गटांमध्ये सुरू आहे. दरम्यान या 4 बचत गटांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 9 वर्षांपूर्वी बारामती तालुक्यातील वाकी गावामधील सौ वर्षाराणी बाळासाहेब जगताप यांनी मंजुळा नावानं पहिला बचत गट सुरू केला. या बचत गटाचे आज 4 गट झालेत. मंजुळा, सत्यम, शिवम, सुंदरम अशी या बचत गटांची नावे आहेत. शासनाच्या धोरणांप्रमाणे बचत गटांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. ग्रामीण भागामधील महिलांनी सक्षम व्हावं त्यांच्यासाठी बचत गटाच्या मार्फत मार्गदर्शन केलं जातं. गेल्या 5 वर्षांपासून या बचत गटाच्या माध्यमामधनं जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आलाय. दरमहा महिलांनी केलेल्या बचतीमधनं आजवर सुमारे 16 लाख रुपये जमा झालेत. या महिला बचत गटांनी आजवर कुठल्याही बँकेकडनं कर्ज घेतलेलं नाहीये. बचत गटामधील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच वानेवाडी या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. बारामती तालुक्यातील आदर्श महिला बचत गट समूह म्हणून यांची ख्याती आहे. महिलांसाठी अनेक आरोग्य योजना राबवण्यात आल्यात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी येथील बचत गटाचं कार्य प्रेरणादायी आहे. नमस्कार, मी वर्षाराणी बाळासाहेब जगताप, वाकी, तालुका बारामती. आम्ही बचत गट चालू केले. बचत गट एकूण 4 काढले. मंजुळा, सत्यम, शिवम, सुंदरम असे 4 गट आहेत. 4 गटात एकूण 100 महिला आहेत आमच्या. त्यांची उलाढाल 16 लाखाच्या पुढे गेली आहे. तर आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेतो. 5वं वर्ष आहे आमचं. ह्या वर्षी आम्ही वाणीवाडी येथे तालुका बारामती येथे घेत आहे. तर विविध क्षेत्रातल्या महिला बोलवल्या आहेत. सरपंच 15 गावच्या महिला सरपंच बोलवल्या आहेत. तर त्यांनी महिलांनी येऊन खेळावेत म्हणून आमचा हा उद्देश असल्यामुळे मी त्यांच्यासाठी गेम घेतो आणि बक्षीस वितरणाचा बी कार्यक्रम घेते. त्यांना बक्षिसं दिली जातात. त्या महिलांना इथं बोलून त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देतो आम्ही त्यांना. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स.
21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहुयात पुढची बातमी. कॉमर्स शाखेच्या तरुणी वैद्यकीय शस्त्रक्रिया करताना सांगलीमध्ये सापडल्यात. वैद्यकीय क्षेत्राला आवाहन देणारा आणि विचार करायला भाग पाडणारा हा धक्कादायक प्रकार सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागानं उघडकीस आणलाय. वैद्यकीय परवाना नसताना इथे बेकायदेशीर केस प्रत्यारोपण करण्यात येत होतं. आपण कधी कॉमर्स शाखेच्या तरुणींनी वैद्यकीय शस्त्रक्रिया केलेलं ऐकलंय का? नाही ना? पण अशाच कॉमर्स शाखेच्या मुलींनी केश प्रत्यारोपण केल्याचा प्रकार सांगलीमध्ये उघड झालाय. सांगलीमधील राम मंदिर रोडवरील इंद्रनील अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरती हेअर ट्रान्सप्लांट नावाचं केंद्र सुरू होतं. या केंद्रामध्ये माणसांच्या डोक्यावरील केसांचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. विशेष म्हणजे या ठिकाणी शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला यांच्याकडे कॉमर्स शाखेची डिग्री आहे. त्यांच्याकडे अन्य कोणत्याही वैद्यकीय शाखेची डिग्री नाही आहे. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना या ठिकाणी केस प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. या बेकायदा केंद्राबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती मिळताच महापालिकेनं या बोगस केंद्रावरती छापा टाकला. त्यावेळी असे अनेक धक्कादायक प्रकार उघड झालेत. या ठिकाणी कॉमर्स शाखेच्या आणि स्वतःला डॉक्टर समजणाऱ्या काही तरुणी चक्क एका रुग्णाच्या डोक्यावरती केश प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करत असताना रंगेहात सापडल्यात. या सर्वांना वैद्यकीय पथकानं ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे केस प्रत्यारोपणाचे केंद्र विनापरवाना असल्याचं समोर आलंय. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे या शस्त्रक्रिया करणाऱ्या या महिला चक्क कॉमर्स शाखेच्या पदवीधर असून त्यांच्याकडे मेडिकलचा कोणताही परवाना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी ज्या रुग्णावरती केश प्रत्यारोपण केलं जात होतं त्यांच्या डोक्यामधनं रक्त वाहत होतं. अशी शस्त्रक्रिया करताना मेडिकल सर्जनची आवश्यकता असते. मात्र या ठिकाणी चक्क कॉमर्स शाखेच्या मुलींनी शस्त्रक्रिया करण्याचं काम सुरू ठेवलं होतं. त्याचबरोबर मेडिकलसाठी लागणारी औषधं आणि सिरिंजसुद्धा महापालिकेच्या वैद्यकीय पथकानं इथून ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी 3 बोगस डॉक्टरांसह 4 ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. तसेच हे केश प्रत्यारोपण केंद्र सील करण्यात आलंय. महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कवठेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. आज दिनांक 7/3/2018 रोजी आरोग्य विभागामार्फत इंद्रनील प्लाझा येथे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक आम्ही या ठिकाणी चौकशी केली असता कोणतीही मान्यताप्राप्त नसलेले डॉक्टर्स आढळून आले आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध FIR आम्ही सेक्शन 33(1), 2, 3, 4 अन्वये केस दाखल केली करणार आहोत. आणि त्या अनुषंगानं आमचे महापालिकेतले मी स्वतः
दत्तात्रय आष्टेकर, हे संजय आष्टेकर औषध निर्माता, गोंधारी, शिंदे यांच्या मार्फत सगळ्यांच्या मार्फत ही कारवाई आम्ही केलेली. इथं आल्यावर तुम्हाला काय निदर्शन, काय नेमका विषय आहे? हां, या ठिकाणी फक्त हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज असताना कोणतेही मान्यताप्राप्त डॉक्टर, कोणतेही डिग्री नसलेले डॉक्टर्स या ठिकाणी शस्त्रक्रिया करत असलेले आम्हाला आढळून आले. त्यामुळं सदरचा हे बोगस डॉक्टर असून त्यांच्याविरुद्ध बोगस प्रतिबंधक कायदा अन्वये सेक्शन 1, 2, 3, 4 आयोग अन्वये कारवाई करणे उचित करणे होईल आणि त्या अनुषंगाने आम्ही त्याप्रमाणे कारवाई करत आहोत. किती डॉक्टर होते आपण, किती जण? हां, एकूण 3 डॉक्टर्स, 2 डॉक्टर्स म्हणता येणार नाही, 3 मान्यताप्राप्त नसलेले महिला ते प्रॅक्टिस करत होते. किती रुपये घ्यायचे? असिस्टंट, एक असिस्टंट. किती रुपये घ्यायचे? 40,000. आणि प्रत्येक टोटल ऑपरेशनच्या खर्चासाठी ते प्रत्येक पेशंटकडून 40,000 रक्कम घेत होते. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. श्रीगोंदा येथील भाऊसाहेब लबडे या दाम्पत्याला तब्बल 25 वर्षांनी 3 गोजीरवाण्या मुली झाल्या. या मुलींचं लबडे परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. दरम्यान आज या मुली 8वी मध्ये शिकतायत. अपत्य होत नाही म्हणून श्रीगोंदा येथील भाऊसाहेब लबडे आणि पत्नी लक्ष्मी लबडे हे कुटुंब निराश होतं. घरामध्ये पैसा असून देखील निराशाजनक वातावरण असायचं. दरम्यान विवाहानंतर तब्बल 25 वर्षांनंतर त्यांना एकाच वेळी 3 गोजीरवाण्या मुली झाल्यात. भाग्यश्री, धनश्री आणि तेजश्री अशी या 3 गुणी मुलींची नावे आहेत. मुलींमुळे आता लबडे कुटुंबामध्ये आनंद संचारलाय. भाऊसाहेब लबडे हे रयत शिक्षण संस्थेमध्ये लॅब असिस्टंट म्हणून सेवेमध्ये आहेत, तर पत्नी लक्ष्मीबाई या गृहिणी आहेत. या दाम्पत्याला पोटापुरता पगार होता. विवाहानंतर तब्बल 25 वर्ष घरामध्ये पाळणा हल्ला नाही. अनेक जणांनी दुसऱ्या विवाहाचा सल्ला भाऊसाहेब यांना दिला, परंतु त्यांनी त्यास नकार दिला आणि पुढे एकाच वेळी त्यांना 3 मुली प्राप्त झाल्यात. लबडे परिवारानं या मुलींच्या जन्माचं स्वागत भव्य दिव्य केलं. या मुली सध्या श्रीगोंदा येथील श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयामध्ये 8वी मध्ये शिकतायत. या मुली 3री मध्ये असताना माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते यांनी या मुलींना लॅपटॉप भेट म्हणून दिला होता. आता त्या त्याचा वापर करतायत. पण लग्न झाल्यानंतर 25 वर्षांनी मुली झाल्या आम्हाला. आम्ही खूप दवाखाना केला पण आम्हाला कुठलाच गुन्हा आला. आम्हाला झेंडे हॉस्पिटलचा गुन्हा आला. आणि कोपरगावला फिरलो, कोपरगावला केला, नगरला, इथं श्रीगोंदा, रामपूर सगळीकडे फिरला. आम्ही सगळीकडे केला. कर्जत पण केला. शेवट नगरचा गुन्हा आला आम्हाला. आता ते 8वीला येतात. त्याच्यानंतर आम्हाला आशा पण नव्हती की परत होईन का म्हणून, पण आम्ही त्याचं ऑपरेशन पण केलं नंतर पिशवीचं. एवढ्या 3 मुलीवरच आम्हाला परत आशा सुद्धा नाही की मुली नंतर मुलगा पाहिजे म्हणून. जमीन नाही, काय नाही, नुसते एवढ्या मुली आणि एवढं आम्ही 5 माणसाचं कुटुंब आहे आमचं. आम्हाला ह्या 3 मुली आहेत. कन्याशाळेत आहेत राजमाता, भाग्यश्री, धनश्री आणि तेजश्री. आता 8वीला येतात. हुशार येतात म्हणजे त्या काय अशा ही नाही येतात. मुलगा म्हणून आम्हाला वाटलंच नाही काय. आम्हाला ह्या फक्त मुली म्हणजे मुलगाची आमचा ते म्हणून ते लढा मी मुलाप्रमाणेच केलाय आतापर्यंत ना अजून करणारच. माझे नाव धनश्री. मला 2 बहिणी आहेत, एक भाग्यश्री आणि एक तेजश्री. माझे आई वडील आमचे खूप लाड करतात आणि त्यांचे जे स्वप्न आहे मला IPS बनायचं आहे आणि त्यांनाही जे काही बनायचं आहे आम्ही ते नक्की साकार करू त्यांचे स्वप्न. आणि ते आमच्या मुलांप्रमाणे लाड करतात, आम्हाला मुलांप्रमाणेच मानतात. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. बांधकाम कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विविध प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी जनशक्ती श्रमिक संघ यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामगारांनी जोरदार निदर्शने केली आहेत. बांधकाम कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विविध प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी जनशक्ती श्रमिक संघ यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या बांधकाम कामगारांनी जोरदार निदर्शने केली आहेत. या मोर्चामध्ये श्रमिक संघाचे संस्थापक मार्गदर्शक ॲडव्होकेट विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, राणूजी लोणकर, शोभा फाटे, अंजना कुसळकर, इम्तियाज शेख आदींसह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी शासनानं महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन केलेत। या मंडळाचं कामकाज जिल्ह्यामधील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय इथे चालतं। आजपर्यंत या बांधकाम कामगारांची नोंदणी 37,000च्या वरती झालेली आहे। तरी या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तातडीनं मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अभय महाजन यांना देण्यात आलंय। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्याच्या बाबत कामगारांचं शिष्टमंडळ आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं। मला खेदानं म्हणावंसं वाटतं, सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर सहाय्यक कामगार आयुक्तांनी या स्वरूपाची कुठल्या स्वरूपाची कल्पना त्यांना दिली पण नव्हती आणि आज कामगार आयुक्ताचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी नव्हता। शासनाच्या विविध योजना आणि त्यासाठी निधी उपलब्ध असताना देखील त्या निधीचा उपयोग कामगारांच्या कल्याणासाठी करून दिला जात नाही, हे प्रथमच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या विषयावर एप्रिल महिन्यामध्ये एक मीटिंग कामगार संघटना आणि कामगार आयुक्त कार्यालय यांचं एकत्रित मीटिंग आयोजित केलेली आहे की जे मूळ मुद्दे आहेत की इथं शिष्यवृत्तीचा मुद्दा की इथं 5,000 अर्ज आहेत, परंतु 2 वर्षापासून अर्ज असून देखील एकाही अर्जाचा विचार करण्यात आला नाही, तर त्या अर्जावर विचार करण्याचं त्यांनी मान्य केलं आहे। घरकुल विषयावर देखील त्यांनी त्या विचार करण्याचं मान्य केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी सामूहिक विमा योजना की जी योजना गेल्या 2 वर्षापासून बंद आहे आणि कामगारांना आजार अपघात याच्यामुळे जे संरक्षण होतं ते संरक्षण काढून घेतलेलं आहे, तर याबद्दल देखील हा विषय गांभीर्यानं घेण्याचं आणि या विषयावर मार्ग काढण्याचं माननीय महाजन साहेब यांनी कबूल केलेलं आहे। प्रकाश मेहता साहेब यांना आम्ही या विविध प्रश्नाच्या संदर्भात भेटलो आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या रास्त आहेत आणि आम्ही लगेच त्या मागण्या आमच्या विधानसभेत मांडतो आणि त्या आपण ते पूर्ण करू। पण आज तागायतही या मागण्या पूर्ण झाल्या नाही। खरं तर 2 वर्ष आम्ही शांत बसलो आपलं सरकार असल्यामुळे आणि शांत बसल्याचा परिणाम असा झाला की आज 1 रुपया निधी या कामगार कल्याणामार्फत कामगारांना मिळालेला नाही। हे स्पष्ट सांगितलं की ही महात्मा फुले योजना ही बांधकाम कामगारांसाठी आहे असं आम्हाला खाली काहीही आलेलं नाही आणि तुमच्याकडे जर दारिद्र्य रेषेचं कार्ड असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार। म्हणजे बांधकाम कामगारांकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड कुठून असणार, ते कुणाकडे नाही आहे आणि त्यामुळे त्याही योजनेचा लाभ आजपर्यंत त्या बांधकाम कामगारांना या 2 वर्षात मिळालेला नाही आणि म्हणून 2 वर्ष शांत बसूनही आपलं शासन असूनही जर कोणताही फायदा मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही सर्व कामगारांनी खरं तर एकत्रित येऊन आम्हाला सांगितलं की मग आम्ही फक्त रिन्युएशनच करायचं का, रिन्युएशन करण्यासाठी पैसे भरायचे आणि ते पैसे शासनाकडे पाठवायचे, या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे पाठवायचे, म्हणजे फक्त पैसे पाठवायचे, त्याचा विनियोग काहीच नाही। आणि म्हणून खरं तर कामगारांनी सांगितल्यामुळे आम्ही आज हा मोर्चेच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो। शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। पोलीस स्टेशन म्हटलं की सगळ्यांनाच धडकी भरते, तिथलं वातावरण अस्वस्थ करणारं असतं। मात्र श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे नंदनवन झालंय।
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी हा आमूलाग्र बदल सहकाऱ्यांच्या मदतीने घडवलाय. शासकीय नोकरी म्हटलं की बदली हमखास. आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी. फक्त आपलं काम भलं आणि आपण, अशीच संकल्पना काही अधिकाऱ्यांमध्ये दिसते. मात्र आपण ज्या शहरामध्ये बदली होऊन गेलो त्या ठिकाणी कामाव्यतिरिक्त समाजाचे आपण देणे लागतो हे विसरता कामा नये. आणि त्यात पोलीसची नोकरी म्हटलं की काय सांगायचं. दादा, मामा, साहेब अशी नाती जोडून समाज आणि पोलीस आपल्या कामाशी निगडीत राहतात. मात्र श्रीगोंदा तालुक्याला एक वेगळाच अधिकारी वर्ग पाहायला मिळालाय. त्यांनी चक्क पोलीस स्टेशनचं नंदनवन केलंय. जुलै 2017ला इथे श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार जेव्हा आले तेव्हाच त्यांनी कामाची तत्परता आणि प्रामाणिकपणाची पावती देण्यास सुरुवात केली. निष्ठेनं आपलं काम करणं आणि त्याचबरोबर समाजसेवा करणं हे त्यांचं उद्दिष्ट. तसे पोलीस स्टेशनचं नाव ऐकलं तरी भल्या भल्यांना धडकी भरते. पोलीस स्टेशन म्हटलं की डोळ्यासमोर येते ती कस्टडी, पोलीस दादांची हाणामारी, वादविवाद, ॲक्सिडेंट झालेल्या गाड्यांची रीग हे पाहून मन अगदी धास्तावून जातं. मात्र प्रत्येक व्यक्ती याच कामांसाठी तिथे येतो असं नाहीये. काही मध्यस्थी असतात, काही मित्रपरिवार असतो. येणाऱ्या सर्वांना जर तिथला परिसर स्वच्छ, बसण्यासारखी जागा, पिण्यास पाणी आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या सर्वांना आदरानं वागणूक मिळाली की पोलीस स्टेशनची भीती नक्कीच कोणालाही वाटणार नाही. अशीच परिस्थिती सध्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळते असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या 278 गाड्यांचा लिलाव करत बाजीराव पवार यांनी जवळपास 11 लाख सरकारला जमा करून दिलेत. सर्वत्र स्वच्छता करून हिरवीगार झाडी लावली आहेत. नागरिकांना बसण्यासाठी अनेक बाकडे टाकलेत. पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामध्ये त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव साहेब आणि सर्व कर्मचारी स्टाफ यांचं देखील सहकार्य लाभलंय. याचबरोबर सर्व स्थानिक नेते मंडळी आणि सुजाण नागरिक यांनी देखील वेळोवेळी मदत केली आहे. पवार यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक समाजहिताची कामे केली आहेत. अवैध धंद्यांवरती कारवाई करून जिल्ह्यामध्ये 1 नंबरची कारवाई करण्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशननं जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवलाय. आमची नेमणूक झाल्यानंतर आल्यानंतर पाहिलं तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये संपूर्ण गलिच्छ आणि घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. असंख्य गाड्या, मोटरसायकल ज्या जप्त केल्या होत्या, पोलिसांना ज्या पेपर्स मिळाल्या होत्या त्या सगळ्या गाड्या या ठिकाणी आणून लावलेल्या होत्या. या सर्व गाड्याबाबत काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय ही स्वच्छता होणार नाही. अतिशय गलिच्छ लोक मलमूत्र विसर्जन करायचे त्याच ठिकाणी, चोरासारखं आतमध्ये यावं लागायचं. हे सगळं कुठंतरी थांबवण्यासाठी आम्ही SP रंजन कुमार शर्मा साहेब, ॲडिशनल SP घनश्याम पाटील साहेब आणि मुंडे साहेब SDPO कर्जत डिव्हिजनचे आहेत, यांची आम्ही ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांची मार्गदर्शन घेऊन या आवारामध्ये असलेल्या 278 गाड्या, मोटरसायकल्स ज्या व्यवहार मिळून आल्या होत्या, या सर्व गाड्यांचा लिलाव करून त्याचे व्हॅल्युएशन केलं. त्याच्यानंतर त्याचा लिलाव केला आणि या लिलावामधून मिळणारे 11,25,000 रुपये एवढी प्रचंड किंमत आम्ही सरकार जमा केलेली आहे. त्या ज्यांना हा लिलाव घेतला त्यांना आम्ही 1,000 टक्के ठेवली की 24 तासाच्या आत लिलावानंतर त्या गाड्या संपूर्ण या ठिकाणाहून शिफ्ट करायच्या. या गाड्या त्यांनी 24 तासाच्या आत शिफ्ट केल्यानंतर संपूर्ण मोकळं आवार दिसू लागलं. लोकांनी, कर्मचाऱ्यांना सुद्धा माझ्या उघडूप आला आणि या कर्मचाऱ्यांनी आणि आम्ही आमदार साहेबांना, राहुल जगताप साहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही साहेब एक ब्लॉक बसवून दिले तर बरं होईल. आमदार साहेबांनी ते मान्य केलं. त्यांनी या संपूर्ण आवारामध्ये ब्लॉक बसवून दिले. यानंतर आम्ही या ठिकाणी झाडी जे झेंडावंदनसाठी होतं ते अजिबातच नव्हतं, कारण ही तहसीलची जागा आहे. आमदार साहेब या ठिकाणी बसत होते. आम्ही या संपूर्ण इमारतीचा कायापालट करण्यास ठरवलं. इमारतीमध्ये POP करण्यास ठरवलं. बाजूची एक रूम होती, त्या ठिकाणी असंख्य कागदपत्र होती. ती कागदपत्र त्या ठिकाणी साप निघाले, 14 साप निघाले. ती 14 साप आम्ही काढून पकडून त्याला जंगलात सोडलं आणि बाकीचे
त्या रूम ठिकाणी छानशी रूम केली. लोकांना बसण्यासाठी जागा नव्हती, वेटिंग व्हिजिट जसं की त्यांना बसायला जागा नव्हती, त्यांच्यासाठी एक रूम बनवली. आमच्या महिला कर्मचारी आहेत त्यांना बसायला जागा नव्हती स्वतंत्र, त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा केली. आणि एकूण नवीन फर्निचर लोकांच्या सहयोगातून आणि शासकीय काही योजनेमधून मदत घेऊन हे संपूर्ण आवार बनवलेलं आहे. आवार बनवल्यानंतर आदरणीय बबनराव पाचपुते साहेब या ठिकाणी पोलीस स्टेशनला भेट द्यायला आले. त्यांनी बाहेरची अवस्था बघितली आणि त्यांनी आम्हाला विचारलं आमची काय मदत हवी का, नगरपालिकेच्या माध्यमातून मदत देऊ शकतो असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनच्या मेन गेट पासून शनी चौकापर्यंत रस्त्याबाबत मदत करण्यास सांगितलं. त्यांनी ब्लॉक न बसवता त्या ठिकाणी डांबरीकरण करून देतो असं सांगितलं आणि एका महिन्यामध्ये त्यांनी ते डांबरी करून दिलेलं आहे. या ठिकाणी तालुक्यातून सर्व ज्येष्ठ नागरिक येतात, स्त्रिया येतात, या सर्वांना बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून आम्ही लोकांच्या सहयोगातून काही आमच्या लोकांच्या मदतीनं या ठिकाणी आम्ही बाकडे बसवलेले आहे. छान बाकडे आहेत त्या ठिकाणी. आता फक्त लोकांची पाण्याची व्यवस्था व्हायची आहे. या संपूर्ण बाग बगीच्यासाठी पाणी आवश्यक असतं, त्यासाठी आम्ही बोरिंग मारून घेतलेले आहे. 2.5 पाणी लागलेले, मोठं पाणी असल्यामुळे स्वच्छता पण राहते. माझे कर्मचारी, अधिकारी, महिला कर्मचारी हे सगळे नाईट ड्युटीला असेल तर सकाळी 6 वाजता या संपूर्ण परिसराची स्वच्छता करतात. मीही त्यांना सामील होतो आणि जेणेकरून हा परिसर नीटनेटकाने स्वच्छता तुम्हाला आता पूर्वीचा बदल झालेला दिसेल. आणि या ठिकाणचा पूर्वी ज्या लोकांनी मोहम्मद महाराजांच्या यात्रेला आले होते त्या लोकांनी पोलीस स्टेशन करून गेलेले आहेत किंवा या गावातील नागरिक ज्यांनी पूर्वी पोलीस स्टेशन बघितलं आहे त्यांच्यानी याच्यामध्ये त्यांना जमीन आसमानचा फरक आढळून आला आहे. या संपूर्ण सोयी कंटिन्युअस ग्रस्त असते, लोकांचा सहभाग आहे, लोकांनाही आमचं काम आवडलेलं आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट करताना श्रीगोंदा तालुक्यामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही. या सगळ्या लोकांच्या सहकार्याबद्दल मी श्रीगोंदा तालुक्यातील आणि श्रीगोंदा शहरातील सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना आणि माझ्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या सर्वांच्या ह्या सहभागामुळं मी हे एकटा करणं शक्य नव्हतं. सगळ्यांच्या सहभागामुळं मला हे शक्य झालं. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी महिलांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान यावेळी महिलांनी त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि तरुण पिढीनं शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर व्यक्तींच्या विचारांचं आचरण करावं अशी भावना व्यक्त केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी महिलांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आलाय. आज 21व्या शतकामध्ये देखील महिला असुरक्षित असल्याची खंत यावेळी काही महिलांनी व्यक्त केली आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी पोलीस ठाण्यामधील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव भोसले यांनी विविध क्षेत्रामधील महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महिला पोलीस कर्मचारी राधिका कोहकडे यांना ठाणे अंमलदार पदाचा पदभार दिल्यानंतर उपस्थित महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल विभागामधील कर्मचारी महिला शकुंतला कपूर, पूनम गावडे, अर्चना देशमुख, शीतल आढाव, कविता गडदे, सुषमा उमाप आदी महिला उपस्थित होत्या. गेल्या 8 दिवसांपासून जागतिक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यांच्या बातम्या रोज सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमधून दिसत आहेत. परंतु त्याच बातम्यांबरोबर महिलांवरती होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या देखील दिसत होत्या. त्यामुळे आज 21व्या शतकात देखील महिला सुरक्षित नाहीयेत अशी खंत महिलांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात, सगळं होतात, पण काही वेळेला ते कार्यक्रम पाहून किंवा हे पाहून असा मनात विचार येतो की महिला दिनाचा निषेध का करू नये. नाण्याच्या 2 बाजू असतात. एक चांगली पण आहे, चांगला कार्यक्रम येतात, सबला स्त्री केवळ नाही अबला, ललना वा वलना, जीवन सार्थक करणारी ती सरिता. परंतु आज एकही मनगट असं नाहीये, स्त्री बाहेर जाऊ शकत नाही की तू माझ्या हाताला राखी बांध असा म्हणणारा एकही नाहीये. तर मला अशी विनंती करायची शासनाला की प्रत्येक ठिकाणी अजून मागच्या 8 मार्चपासून तर या 8 मार्चपर्यंत लोकमत पेपर नंतर इतर पेपर, जास्त मी बातम्या ठेवल्या होत्या संभावून लोकमतमध्ये आलेल्या, प्रत्येक पानावर 1-2 स्त्रियांच्या अत्याचाराच्या बातम्या आहेत. मग ह्या ज्या अत्याचाराच्या बातम्या आहेत ह्या कंट्रोल अजून कशा होईना. निदान महिना झाला, 6 महिने झाले, त्याचा निर्णय लागला, त्याचे निर्णयही अजूनपर्यंत लागत नाही. समाज पण कारणीभूत आहे ना या अत्याचाराला. मोबाईल वगैरे नाही दिले, मुलींना मोबाईल देऊच नका ना.
सायकलवर जातील, कॉलेजची मुलं मुली सायकलवर जातील ना, तरी कधी भेटणार, कुठे भेटणार? मोबाईल त्याच्या हातात कायमच असतो. आणि या मोबाईलमुळे सुद्धा असा अंदाज आहे, म्हणणं आहे माझं असं की मोबाईलमुळे सुद्धा मुलं मुली बिघडतात. आणि घरचा धाक, टीव्ही, मोबाईल 24 तास तेच असतं सगळं. त्याच्यामुळे असं वाटतं ना की मग काय करायचं आपण, कुठे संरक्षण मिळायचं, कुणाजवळ दाद मागायची? कारण रोजच्या पेपरला 2-3 बातम्या आहेतच ना. रोजच्या बातम्या छळवाताची आहे, अत्याचाराची आहे, सगळ्याच दृष्टीने आहे ना. बाहेर पडणारी जी आहे ती पण कोणाची तरी बहीण आहे, ती पण कोणाची तरी नातेवाईक आहे, कोणाची मुलगी आहे. तू तिच्याकडे बघताना एक आदरानेच बघ. असं जर आपण कुणाला संस्कार दिले तर ही वेळ येणारच नाही. आणि आपण म्हणतो की मोबाईल डिव्हाइसमुळं समाज बिघडतोय, पण हाच डिव्हाइस आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं ज्ञान पण करून देणार आहे. आज तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करते. परंतु या थोर लोकांनी महिलांना आपल्या आई आणि बहिणी समान मानून स्त्रीला समाजामध्ये मानाचं स्थान दिलं. त्यांच्या आचार विचारांवरती आजची तरुण पिढी का चालत नाही असा प्रश्न उपस्थित करून जर लवकरच महिलांवर अत्याचार थांबले नाही तर भविष्यामध्ये जागतिक महिला दिनावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिलाय. मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डीमधील श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमी हा दिवस कानिफनाथ महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे लाखो नाथभक्त रंगपंचमीच्या दिवशी इथे गर्दी करतात. हजारो मानाच्या काठ्या यावेळी मंदिराच्या कळसाला भक्तांकडून टेकवल्या जातात. चैतन्य कानिफनाथ महाराज की जय असा जयघोष करत मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन राज्यामधनं आणि परराज्यामधनं आलेल्या लाखो नाथभक्तांनी घेतलंय. देवाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून संपूर्ण पंचक्रोशीमध्ये डफ ढोल ताशांच्या सह नाथांचा जय जयकार दुमदुमून गेला. 9 नाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांची संजीवन समाधी पाथर्डी तालुक्यातील मढी या गावी आहे. रंगपंचमी या दिवशी कानिफनाथ महाराजांचा समाधी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून लाखो नाथभक्त श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमी या मुख्य दिवशी गर्दी करून हा सोहळा साजरा करतात. डपाच्या तालावरती नाचत नाथभक्त हा उत्सव साजरा करतात. भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढीला संबोधलं जातं. 18 पगड जातीचे लोक मढी यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात. मानाच्या हजारो काठ्या मंदिराच्या कळसाला नाथभक्तांकडनं टेकवल्या जातात. नाथांचा असलेला प्रसाद रेवडी, मलिदा, नारळ भाविक घेऊन समाधीवरती अर्पण करतात. या नाथांच्या उत्सवाबाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी अधिक माहिती दिली आहे. आज रंगपंचमी. चैतन्य कानिफनाथ महाराज यांनी आज रंगपंचमीच्या मुहूर्तावर शके 1010 साली पवनागिरी नदीच्या पश्चिम तीरावर गर्भागिरी पर्वताच्या पायथ्याशी संजीवन समाधी घेतली. चैतन्य कानिफनाथ महाराज हे नवनाथ पंथातील अत्यंत विद्वान, साबरी विद्याची रचना करणारे असे महान संत होऊन गेले. त्यांनी जीवब्रह्मसेवा केली. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे. शके 1010च्या काळामध्ये 18 पगड जाती एकत्र करून दीनदुबळ्यांची सेवा करणारे ते पहिले संत म्हणावे लागते. त्यांच्या या महान कार्यामुळे या ठिकाणी 18 पगड जाती या यात्रेला डेरेदाखल होतात. त्यांचे मेळावे, लग्नकार्य, भांडणतंटे या ठिकाणी भेटले जातात. म्हणून कानिफनाथ महाराज या तीर्थक्षेत्राला भटक्याची पंढरी म्हणून संबोधले जाते. संपूर्ण जगातून भटके आणि निमभटके या यात्रेला हजर असतात. या यात्रेला त्या निरनिराळ्या समाजांच्या काठ्या आहेत, त्या मानाच्या काठ्या असतात. होळीच्या दिवशी कैकड्याची काठी सकाळीच कळसाला भेटते आणि यात्रेला शुभारंभ होतो. नंतर मग देशभरातून वेगवेगळ्या समूहाच्या काठ्या येतात आणि त्या काठ्या मानापाना या ठिकाणी मिरल्या जातात. त्यांची मिरवणूक होते आणि मिरवणुकीनंतर ते कळसाला भेटतात. खूप जल्लोषामध्ये, डफाच्या गजरामध्ये, वाद्याच्या गजरामध्ये ही मंडळी बेभान होऊन या नाथांच्या या यात्रेचा आनंद लुटतात. मढी यात्रेमध्ये गाढवांचा बाजार दरवर्षी भरवला जातो. राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यामधनं व्यापारी आणि गाढवं खरेदी करणारे ग्राहक मढीमध्ये येतात.
काठेवाडी आणि गावरान गाढवांच्या या 2 जातींची खरेदी विक्री अनेक वर्षांपासून मढी यात्रेच्या गाढवांच्या बाजारामध्ये होते आणि ती आजही सुरू आहे. चालू वर्षी गाढवांचा बाजार कमी प्रमाणात भरला होता, त्यामुळे याबाबत गाढवांचे व्यापारी यांनी अधिक माहिती दिली आहे. मी राहणार पुण्याचा आहे. या आम्ही व्यापारी आहे. हे आमचे 5 जोडीदार फलटणचे पाहुणे. हे गाढव आज आम्ही विकायला आलो इथं. घेतो बी, खरेदी करतो, व्यापार करतो. आणि गाढवाच्या 2 जाती असतात, काठवाड आणि गावरान. काठवाडी गाढवाची भरपूर किंमत होते, 15 ते 25 हजारपर्यंत जाते. गावरान गाढव 7-8-10 हजाराच्या पर्यंत. आणि हे निम्मा रोग निम्मा उधार असा वायदा चालतो शब्दावर. काय लेखपिढी काय नसते. काम करायला गावरान गाढव आणि काठवडी गाढव हे मोठे होतात दिसायला पण, आणि ते वर्षानंतर फरक पडतो. त्यांच्यात 1000-500चा माणसाला जास्त भेटून येतात पैसे. महाराष्ट्रात 4 ठिकाणी बाजार भरतो, जेजुरी, मढी, माळेगाव आणि याला देवळगाव. ह्या वर्षी बरं आहे, काय नाही, फक्त माल कमी आला यावर्षी. गिराईक ज्यादा आहे. गुजरातच्या गाडोंना फार मागणी 15 ते 16-18 हजारापर्यंत गुजरातची गाडो गेली. गावरान गाडो 10 ते 11 हजारापर्यंत गेली. आता गाडोची आम्ही जे काम करतो, मागणी कशामुळे आली का वीट भट्टीचे कामं, वाळूचे कामं, पुढं समजा असे धोबी समाजाचे लोक, परीट समाजाचे, त्यांना कपड्याचे गाठी वाहण्यासाठी ते त्याचा वापर होता गाडोंचा. त्याच्यामुळं गाडोंना जास्त मागणी. शिवाय बाजारामध्ये जनावरं कमी आली चालू वर्षी, त्याच्यामुळं गाडोंना किमती भाव जास्त वाढले, त्याच्यामुळं मागणी बी जादा वाढली त्यांना. काठेवाडी, राजस्थान, परत गुजरात, आपलं गावरान, आपली समजा काही समजा खेड्यावरची आपली इकडच्या महाराष्ट्रामधली या 3-4 जाती आहेत त्यांना. एक जेजुरी, एक मढी, एक माळेगाव घोड्याचं, एक राजा देवळगाव, हे 4-5 ठिकाणी बाजार भरतो. हा जुन्नरचा भरतो जास्त. एक जेजुरीचा बाजार, मढीचा बाजार चालतो आणि एक माळेगावचा. मी लहान असल्या, मी ज्यावेळेस 6-7 वर्षाचा होता तेव्हापासून इथं बाजार करतो. मढी जेजुरीचा बाजार 2च बाजार करतो, साधारण 15-16 वर्षापासून. भटका समाज बहुसंख्येनं यात्रेसाठी येत असतो, त्यामुळे रहाट पाळणे, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू, दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह हलवाई व्यवसायामधील फरसाण, गुढीशेव, चपट्या आणि गोल रेवड्यांची मोठी आर्थिक उलाढाल या यात्रेनिमित्त होते. इथे रात्रीचा तमाशाचा फड सुरू होतो. परिसरामधील नागरिकांची रात्री मोठी गर्दी होते. मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं मंदिर अगदी उजळून गेलं होतं. यात्रेबाबत देवस्थान समितीचे उपाध्यक्ष सुनील सानप यांनी अधिक माहिती दिली आहे. रंगपंचमीचा दिवस हा कानिपनाथ महाराजांचा समाधी दिन आहे. या समाधी दिनाच्या दिवशी इथे फार मोठा उत्सव पार पाडला जातो. 18 पगड जातीचे लोक भाविक रूपाने 25 ते 30 लाख संख्येने उपस्थित होतात. सगळे एकरूप होऊन सगळं स्वतःचं हे विसरून सगळे एक दिलाने इथे सेवा करतात व आनंदोत्सव साजरा करतात. या 18 पगड जातीच्या जात पंचायती इथे पूर्वी घडत असत. आता कालांतराने ते बंद केलेलं आहे. तरी सर्व भाविक 18 पगड जाती वेगवेगळ्या रूपात तिथे स्वतःचे हे घेऊन जमा होतात आणि तिथे विचारविनिमय केले जातात. फक्त न्यायनिवाडे केले जात नाहीत. दुसरा, इथे संपूर्ण देशात गाढवाचा बाजार इथे भरला जातो. संपूर्ण हिंदुस्थानमधून इथे वेगवेगळ्या राज्यातून गाढवं उपस्थित होतात विक्रीसाठी. इथे कानिपनाथांचं जे मंदिर आहे फार पुरातन आहे. शहाजी राजांच्या काळात 2 सरदारांची नेमणूक होऊन या मंदिराची निर्मिती केलेली आहे. अहिल्याबाई होळकरांचंही इथे योगदान आहे. ही जी यात्रा भरते, या यात्रेला आम्ही सर्व 11च्या 11 विश्वस्त व सर्व ग्रामस्थ मिळून सगळे एकत्र येऊन या यात्रेची रूपरेषा आखत असतो आणि ती व्यवस्थितरित्या पार पडते आणि सगळे या यात्रेला एक दिलाने काम करतो. समाधी मंदिर प्रदक्षिणा मार्गामध्ये काठ्यांची मिरवणूक आणि भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे खिसे कापू, मोबाईल चोर, साखळी चोरांनी मात्र चांगलाच धुमाकूळ घातला. इथे चोरट्यांनी चांगलाच हात दाखवलाय. राज्यामधील नाथपंथी उपासकांच्या दृष्टीनं पाथर्डी तालुक्याला मोठं महत्त्व आहे. यावेळी देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायतचे पदाधिकारी आदींनी भाविकांचं स्वागत केलंय. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. महिला दिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार.
प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेवरती नरसिंह प्रतिष्ठाननं काढला मोर्चा. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना दिलं निवेदन. स्वतःला डॉक्टर म्हणवणाऱ्या कॉमर्स शाखेच्या मुलींनी केली रुग्णांवरती केश प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया. सांगलीमधील प्रकार उघड. आणि पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचं केलंय नंदनवन. खाकी वर्दीमधनं ते करतायत समाजसेवेचं कार्य. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.